करावं आता. आईलेच फोन करून पाहतो. आठवण लय आली तिची किती दिवसाची. तिने फोन नाही केला आणि मीही नाही केला. कशी आहे तर बिचारी. हा माझ्या बहिणीचा फोन येते पण माझ्या आईचा आलाच नाही. मग झाली का हो? मग ह्याचेच आईले फोन करत होती आता. ते कसं काय येणं झालं इकडे. पोरगी बाहेर गेली, चल म्हटलं. अजून तिचा बाप बोंबलं कुठे गेली तर पाहून येतो. अजून आल्यावर दिसली नाही तर पोरगी कुठे गेली ते लक्षच नाही. मग बडबड कर म्हटलं चल इकडे पाहून येतो त्या घराकडे. ते लेकरं कुठे गेले वा? तुला वेळचे खेळायला गेले व याचेच आहे. अजून शाळेत घेऊन घाला लागते. तयारी व्हायचीच आहे. 8 वाजले आता. कामं कायची होती 10-11 वाजेपर्यंत. या लेकराचं सरत नाही घरानं. शाळेचे कपडे हे ते घालून द्या लागते. त्याचे वांग काढून द्या लागते. सगळं करून द्या लागते. बटला भरून द्या लागते. काय वेळ भेटते व. मग यायचे हे गेले लेकरं का मग माय होती का मग तोपर्यंत एक काम नाही होतं. सुचू नाही द्यात. माझ्या पोरीचीच काळजी राहते घरी येईपर्यंत. आता गेली. मला वाटलं त्याच घरी आली खेळाले बा म्हणून त्या घराकडे आली मी. कुठे जाते व. गेले असं खेळाले पोराई संगत पोरी संगत. लेकराई संगत लेकरू जातेच ना खेळाले. जाई ना पण इले सांगाले काय होती माझ्या पोरीले अजिबात सांगत नाही ना. तर मी तिकडे पाहून येतो हाय का नाही. हाय तर नाही तर बावरण बाप्पा तिचा बाप. पोरगी दिसली तर बरं नाही तर कावरतेस मावर. तिथं ससन खेळून आली जाणं तिथं चौकात जायच्या दिसतेस तू लेकरं. तू म्हणतो ना चौकात जाय जाऊनच पाहतो ना. हे मोठे बाप्पा नवऱ्याचा धाक येईल. कामाना धंद्याचा माणूस आहे तर त्याचाच मोठा धाक धरते बोई. ते पाहिजे ना किती बदमाश आहे. निरत या पोट्ट्याची वाट पाहते. थैल लपंग्या तशाच आहे. भले बदमाश आहे. पाय कशी वाट पाहून आली टुकूर मुकूर त्याची. करा लागते आपल्याला. मजा येते पाहिले. करू द्या लागते. मजा येते. काय काय कशी करते कशी इतरते. यार हे पट्ट गाडी घेऊन रोज येते ना. किती मजा येते. मस्त बसले आहे. त्याला माहित आहे जायचा टाईम येते म्हणून म्हणून ते बसले आहे. त्याचं काय चुकून आलं. ह्या पट्टीनं लाईट दिली म्हणून त्यानं घेतली. असं आहे ते. बरं आपल्या वाटी जाते का ते. आपल्यासमोर बोलतही नाही ना आपल्याला काही करत नाही. आपल्यासाठी चांगलं आहे ना. आपल्याला काय करावं लागते ते त्याचं पट्ट. त्या शाईने आहे इत्री आहे म्हणून त्याची मग लागते. आपल्या मग लागते. आपल्याला काय घेणं देणं आहे कोणाची. आपल्याला कोणी काही केलं तर काय करावं लागते पाहा लागते. मजा दिसते डोळ्यानं पाहून घ्यायचं टुकूर मुकूर. तिकडे बसू आपण. चलो अजून यायची आहे ना त्या. किती वेळपर्यंत वाट पाहतो. चल ना माना शाळेचा टाइम येईन तो. चल ना 5 मिनिट येतेस त्या. बात येते ना. थांब ना. मला सांगितलं ना येतो म्हणून. नक्कीशील ना. हो येते थांब. पाहिले आता ही दडते. पाय आता द्यायची मजा काय पाहिजे. हो आले हो. मी पाहिजे नव्हते आले म्हटलं आपल्या आधीच. आलेच पाहिजे ना. सांगितलं होतं त्याला येतो म्हणून. न त्या इकडे पाहून हसून आली ना ते. हसणं तू. बघू हसले आता. रोजच माहिती हसते म्हणून एकाच्या इकडे पाहून एकामेकाच्या. आणि टाईम आहे त्याचा ठरला बरोबर येते ते. तुले काय सांगू माय बाबा म्हणे मला 4 व्हीलर घेऊन देतो म्हणे. आज तू चालत जाशील ना मग. आता जाऊ बॉम्ब फिरायला जाऊ आपण. मस्त मजा करत जाऊ. न त्याच्या बाबाशी किती पैसे आहे म्हटलं. रोहिणी म्हटलं किती पैसे आहे तिच्या बाबाशी. काहीच बाई थोडं श्रीमंत आहे ना तिचे बाबा. काय बात घेऊन देते त्याला. फक्त हे पोट्ट बाहेर तोंड आहे म्हणून. त्या कशा बोलू आले ग. बाहेर आहे की तू एवढा हुशार आहे ना. हो ग माझं लक्षच नाही. मी बाहेर तोंड माझ्या तोंडातून निघून गेला. किती सुंदर आहे. हँडसम आहे म्हणून तुम्ही त्याच्या प्रेमात पडली ग. अशी कोण असे म्हणायचं नाही माझ्या बॉयफ्रेंडला. मी म्हणणार ग आमच्या तोंडातून निघून गेलं. हाय रुद्र. रुष 5 मिनिटचं आहे बरं. तिकडे आम्हाला बोलायचं आहे. हो जाते ना. आवसी एक लेकी. ते बोलते का नाही येऊन आले व रोहिणी. और लाईन मारून आला तो. पर्पल गाणं 6 एक लडकी गाणं नाही की ते त्या इकडे पोन म्हणून आला तो. भल्ला हुशार आहे. तो मला गिफ्टही नाही दिलं रे. कसं आहे. ते ना ग तुला गिफ्ट देणार आहे ना मी. कधी देणार आहे तू. किती दिवसापासून मला गिफ्ट सुद्धा नाही दिलं तू. काय हवं आहे. मला नेकलेस हवा आहे. तू नेकलेस आणजो माझ्यासाठी. आणेन ना ग. आणेन तुझ्यासाठी नेकलेस आणेन मी. आई आली आता दिसते. बरं झालं चायले दिसते. आली तिची आई. तिचे लक्ष नाही ना. झोडपते तर तिला धरू. पोरीचे नोकरी तर लयच चालू आहे. बापरे माहित तर लक्षच नाही आहे. एवढ्या भार झाली मग आपली पोरगी. हेच काय आपल्या पोरीचं 8व्या वर्गात तर नाही. कशी गेली आता नाही करू. आता माहित झालं तिच्या आईले. कनिष्का का तुझी मम्मी. आता तर काही खात नाही रे बा. याच्यासाठी येतं का इथं. आई ग मम्मी असंच आली होती मी. हो माझ्या डोळ्यानं पाहून मला खोटी पडून आली तू. आई ग मम्मी मी कायला तुला असं म्हटलं काय खोटी बोलून आली म्हणून तू. कनिष्का हा मुलगा कोण आहे. तुझ्या पप्पाला सांगतो मी. फोन करून बोलावतो त्या पप्पाले. नाही ग मम्मी नको बोलावू पप्पाले. ऐक काकू तिचं चुकलं नाही. माझं पण चुकलं. तिला कशाला मारून आल्या तुम्ही. एक तुझ्या दिन ठेवून
जास्त येलू आला काय? नाही मी सांगतो त्याला. त्याच्यासाठी येत असतो काय तू इथं ह्या पोट्ट्यासाठी? चदळल्या त्या पप्पाला फोन करून सांगतो, बोलावतो इथं. काकू असं नका करू, माफ करा मला दिलं. मला असं केलंच नाही पाहिजे. त्याच्या पुढं माझ्या पोरीच्या मागं असला 2 पाय हातात घेऊन त्या तंगडे तोडून म्हटलं सांगतो तुले, सांगून देतो. याच्या पुढं मला डोळ्यानं दिसला नाही पाहिजे म्हटलं. तुला नको, चल तुझी मम्मी आली ना तुलाच मारत. इथं कायले आता गाडी घेऊन कसा पयालाच सांगतो तुले, डबल दिसला पाहिजे. हिले ठोकतो. हे काय बाई पोरगी होय म्हणून सोडतो का हिले मी? चल घरी, त्या बाबाला सांगतो ते ना. लाडानं वाया गेली तू. पोरगी लाडाची ठेवली तर त्या बापानं लय डोक्यावर बसली हो तू. लक्ष ठेवतच राहतो तरी कांड केले त्या कांडोबल वानाची सांगत मावर लाता नाही बसा. त्या बाप मारते ना, तुला माहित आहे ना आपला बाप कसा आहे म्हणून. तसाच लय बोलते मला रंगारंगाचा. आता काही खरं नाही हो बाईचं कनिष्काचं. आता काही नाही, आता ठोकते धरू. ते बाबाला सांगाव ना तिच्याही मारण नाही तर त्या पोट्ट्याच्या घरी जाऊन मारा दुखते हिची बाबा. काही सांगता नाही तो बाई. दिसली नाही माहिली, एक दिवस पाहिली भरली काय शिक सांडणेच आहे, काही बोला नाही लागत कोणाले. पण रोज पाहुणा त्याचं लाचच ते आहे. तिचा बाप केल्याशिवाय राहत नाही, ठपल्याशिवाय राहत नाही त्या पोट्ट्याले. तू लय भांडण होणार आहे.